एक महत्वाची बातमी बारामतीमधील मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता सुरू असल्याचं समोर आलंय। बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप होतोय। बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या आढळल्यानं खळबळ माजलेली आहे। बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते असा सवाल रंजन तावडे यांनी उपस्थित केलाय। बँकेसमोर सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे कार्यकर्ते जमले। नेमका प्रकार घडला होता, किती वाजता तुम्ही इथं आले होते आणि नेमकी काय माहिती तुम्हाला मिळाली होती? या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे। रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री 11 वाजता चालू होती आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले। त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक 11 वाजता उघडी आहे। म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा, म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती, वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय। DYSP साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा, या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय होता कामा नये। वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, या ठिकाणी माळेगाव कारखाना सहकारी साखर कारखाना हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण मागे सरणार नाही आम्ही। आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी, ठोशाचं उत्तर ठोशानंच दिलं जाईल याची नोंद घ्यावी आणि बँकेच्या ह्याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का किंवा त्यांना काय संपर्क करणार आहात का तुम्ही? करणार ना आम्ही। काका सीसीटीव्ही जर नाही दिलं तर तुमची भूमिका काय आता पुढे? ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की सीसीटीव्ही बंद होता। बंद असायचे कारणच नाही ना, बँक आहे आणि इथलं जर बंद राहिलं अर्थ खात्याचं सगळं कामकाज कसं चाललेलं असं काय